बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एक नाव सातत्याने चर्चेत आहे, ते वाल्मिक कराडचं. याच कराडची आता आर्थिक व्यवहारांची पाळंमुळं खणून काढली जात आहेत. परळी आणि बीडमध्ये गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होतोय. पुण्यात सुद्धा कोट्यवधी रुपयांची जागा घेतल्याचीही माहिती आहे. त्यातूनच आता या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. पाहूया हा खास रिपोर्ट. वाल्मिक कराडकडे करोडोंची प्रॉपर्टी, बीडसह पुण्यातही वाल्मिकचा खजिना. खंडणी प्रकरणात आता ईडीची एंट्री होणार. वाल्मिक कराड बीडच्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात चर्चेत असलेलं नाव. पण याच वाल्मिक कराडची आणि त्याच्या टोळीची बीड बाहेर पसरलेली आर्थिक पाळंमुळं आता समोर येत आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर या इमारतीत वाल्मिक कराड आणि त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे 6 ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या. तब्बल 25 कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं बिल्डर सोबत करार केलाय. इमारतीचं काम पूर्ण झालं की खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि टोळीतले काही जण जेलमध्ये गेले. पण आता या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची पाळंमुळं खणून काढली जात आहेत. वाल्मिक कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे, तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीने राज्यभरात जे उद्योग आणि धंदे सुरू केलेत त्यातून मिळणाऱ्या पैशांचं देखील पाठबळ आहे. आणि म्हणून जर दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर अशा आर्थिक स्रोतांवरती देखील कारवाई होण्याची गरज आहे. आणि त्यातूनच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणारा वाल्मिक कराड मग धनंजय मुंडेंचा अत्यंत विश्वासू बनला. सत्तेच्या याच जवळीकीचा उपयोग करत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा आरोप होतोय. याच पैशातून पुण्या मुंबईसह अनेक शहरात वाल्मिक कराड आणि टोळीनं उद्योग आणि व्यवसायांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप होतोय. हे जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022 ईडीची नोटीस आलेली आहे. ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली. एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली. ती का नोटीस आली? आणि आकाने माल विकाय कमी नाही जमावला. एक शॉप असं काढताय, 7 शॉप आकाने बुक केलेत. 7. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहे. आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट. एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. अमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये. त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर. आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये. संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप असलेल्या 8 जणांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते. मात्र वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही. दरम्यान कराडचे आर्थिक स्रोत पाहता त्याच्या आणि टोळीच्या मालमत्तांचा तपास ईडीकडे सोपवला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे. म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना ऐकीव गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली. ह्या तर अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधील कंप्लेन आहे 28/5/24 बरोबर, 28 मे बरोबर आहे. माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. पण 28 तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8 महिने झाले. 8
8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना, हा FIR झालेला असताना, करेक्ट, ही तिसरी आहे, तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाहीये? दरडोई उत्पन्नात बीडचा क्रमांक राज्यात बराच खाली आहे. पिढ्यानपिढ्या ऊस तोडणीचं काम करणाऱ्या मजुरांचा जिल्हा म्हणून बीड ओळखला गेलाय. इतक्या वर्षात या मजुरांच्या आयुष्यात फारसा फरक पडलेला नाही. मात्र त्यांचं नेतृत्व करत असल्याचा दावा करणाऱ्यांची संपत्ती मात्र ही अशी गगनाला भिडली आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.